आणि सत्संग घडतोय आपल्याला. कीर्तन म्हणजे सत्संग आहे. त्यामुळे इथं त्याच पात्रतेचे लोक असले पाहिजेत आणि त्याच शिस्तीचं पालन आपण केलं पाहिजे. बरोबर? मान्य आहे सर्वांना? प्रत्येकानं ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या वेळेस हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. टाळी, मी नॅचरोपॅथिस्ट आहे, निसर्गोपचार तज्ञ आहे, ॲक्युप्रेशर, फिजिओथेरपी, मसाज, योगा, मॅग्नेटिक थेरपी सगळं मी करत असतो. हे जे अशी टाळी आपण वाजवतो ना तेव्हा दोन्ही हातांना आपल्या टाळी वाजते, तेव्हा दोन्ही हातांवर हात जेव्हा पडतात तेव्हा ह्या दोन्ही हातांवर असलेले जे आपले इन आणि यांग असे हे शरीराचे दोन अवयव आहेत ॲक्युप्रेशर मध्ये, त्या दोन्ही अंगाशी संबंधित असणारे बिंदू तळहात आणि तळपायावर येतात. ही अशी टाळी वाजली की ते प्रेस होतात, ह्याला रेफ्लेक्सॉलॉजी म्हणतात. आणि ही रेफ्लेक्सॉलॉजी 300 टाळ्या जर दिवसातून वाजल्या गेल्या तर तुम्हाला दिवसभरात हार्ट अटॅक येणार नाही, तुमचा रक्तदाब वाढणार नाही, कमी होणार नाही. विकास महाराज कळलं का? त्यामुळे टाळी वाजवायची. तर या सूर्याच्या वाडीमध्ये येण्याचं नियोजन प्रयोजन तुम्हाला मी सांगितलं. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. विद्येची देवता श्री गणराया यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. फक्त हे नियम सर्वांनी पाळायचे. कळलं सूरज? डू यू अंडरस्टँड? तर हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. आजचा हा अभंग जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ देहू निवासी, ज्यांना या संप्रदायाचा कलश म्हटलं जातं, त्या संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे देहू निवासी संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा नामाचं महत्व आणि नामाचं महात्म्य हे प्रतिपादित करणारा असा सुंदर असा 4 चरणांचा नामपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकोबाराय तुम्हा आम्हाला नामाचं महात्म्य सांगतायत, नामाचं महत्व सांगतायत आणि हे सांगत असताना सांगतायत की सारा विचार करा होती. नाम धरा त्यांची विठोबाचे, सारा विचार करा, पटकन ताबडतोब विचार करा. सर्व काम असेल हातातलं ते टाकून द्या आणि विचार करा आणि तुमच्या मुखामध्ये, तुमच्या कंठामध्ये पंढरीश परमात्माचं, विठोबारायाचं, जो भगवान श्री कृष्ण आहे, भगवान श्री राम आहे, त्या भगवान पांडुरंगाचं नाव तुमच्या आमच्या मुखात धारण करा. मग त्यानं काय होईल? तयाचे चिंतने निरसेल संकट, कराल दुर्जट भवसिंधू. मग त्याचं चिंतन केलं तर तुमच्यावरचं संकटाचं निरसन होईल आणि या भवसिंधूतून, या भवसागरातून, दुर्गट अशा या भवसागरातून तरुण जाल. बरोबर का राम महाराज? ही झाली पहिली 2 चरण. पुढच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम, धरी हाच नेम हाळनिशी. ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात त्या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्ही नियम करा की ह्या विठोबाचं नाव माझ्या कंठामध्ये, रामाचं नाव माझ्या कंठामध्ये अहर्निशी सतत राहील, हे पाळा. आणि शेवटी तुकोबाराय जेव्हा या अभंगाचा समारोप करतात तेव्हा जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाती गीत विठोबाची. अशा विठोबाचं भाव भक्तीनं थोडा भावाचा भुकेला आहे आणि त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं नामस्मरण जो भाव दृढ अशा अनन्यसाधारण भक्तिभावानं करतो त्याची कोटी कुळं पुनीत होतात, जे विठोबाचं नाव गात जातात. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. समजलं? त्या एकदा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणाला पांडुरंगाचं भजन करूया. पांडुरंगा करू
दारू